नमस्कार, मी शारदा. तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे शारदा मराठी ब्लॉगमध्ये. सर्व ताईंना सर्वांना गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. सकाळचे 9 वाजले. माझे घरातले कामं आवरले, स्वयंपाक नाही. कारण आहे ना, आमच्या इथे वाशाळ्याला मी तुम्हाला सांगितलेलंच आहे का हनुमान मंदिराची प्राणप्रतिष्ठा चालू आहे. तर तिथेच 3 दिवस जेवण आहे, सकाळ संध्याकाळ. तर आम्ही जेवायला ना तिकडेच जातो. तर बाकीचे घरातले कामं वगैरे आवरले. तर आजचा शेवटचा दिवस आहे आणि आज आहे ना जी मूर्ती आहे ना तिची स्थापना होणार आहे तिथे, हनुमान मूर्तीची. तर चला आता आम्ही निघालो आहे आणि आज ना पूजेला पण बसायचं आहे. खूप अशा जोड्या पूजेला बसू राहिल्यात. तर ज्याला बसायचं आहे ना ते बसतंय. तर आमच्या गावातल्या जास्तीत जास्त जोड्या पूजेला बसल्या. तर आज आम्ही पण बसणार आहोत. तर आता मी निघाले आणि आज आहे ना मी काठापदराची साडी नेसले, कारण पूजेला पण बसायचं आहे. खूप छान अशी तयार झाले. तर नक्की कमेंटमध्ये सांगा. आत्ता आम्ही मंदिरात आलोय आणि इथे ना मंदिरामध्ये आता गाभाऱ्यामध्ये ना मूर्तीची स्थापना करायची आहे. तर स्थापना करायच्या आधी आहे ना ज्याला कोणाला सोन्याचे मणी टाकायचे असतील ना खाली, तर ते मणी टाकायचे आहे. त्यामुळे आम्ही पण दोघं पण मध्ये आले आणि खूप अशी गर्दी आहे आणि बाहेर आहे ना सोनारच येऊन बसलेला आहे मणी घेऊन. तर ज्याला मणी घ्यायचे ना ते घेऊन आणि मध्ये येऊन टाकतात. तर बघा खूप मस्त असं डेकोरेशन झालेलं आहे. खूप छान असं मागे ना हिरवा असा गालिचा लावलेला आहे. खूप मस्त असा गालिचा दिसतोय. तर इथे तुम्ही बघू शकता. खूप छान वाटलं. आणि जो दुसऱ्या दिवशीचा व्हिडिओ होता ना, तर तो मला काही म्हणजे काढताच नाही आला, कारण दुसऱ्या दिवशी ना मी खूप संध्याकाळी उशिरा आले. दिवसभर मी तिथे नसल्यामुळे ना व्हिडिओच काढला नाही. तर संध्याकाळी मी 7:30-7 वाजता तिथे पोहोचले. त्यानंतर आहे ना मग कीर्तन सुरू झालं, जेवण कीर्तन झालं. त्यामुळे ना व्हिडिओच काढता नाही आला. तर त्यामुळे मी व्हिडिओ काढला नाही. त्यामुळे हा डायरेक्ट तिसऱ्याच दिवशीचा आहे, शेवटच्या दिवशीचा आहे. तर इथे ना बघा मी मणी टाकला, यांनी टाकलाय, ज्यांना कोणाला टाकायचे ते सर्वांनी मणी टाकलेले आहेत. आम्हाला पोचायला आहे ना पूजेच्या वेळेस थोडा 10 मिनिटं उशीर झाला. त्यामुळे ना मग यांना काही सोहळं नेसता नाही आलं. मग जो ड्रेस घालून गेले होते ना त्याच ड्रेसवर हे बसले होते. तर इथे ना आम्ही पण पूजेला बसलोय. होम चालू आहे. 3 दिवसापासून खूप जोड्या बसलेल्या आहेत. तर इथे मग ना ज्यांना कोणाला बसायचंय ना तेवढ्या जोड्या बसल्या आहेत. 3 दिवसापासून बसताय ना पूजेला जोड्या. तर त्यामुळे मग आम्ही तिसऱ्या दिवशी बसलो. दुसऱ्या दिवशी आम्हाला यायला दिवसभर वेळ नाही मिळाला. त्यामुळे डायरेक्ट आम्ही तिसऱ्या दिवशी बसलो. आणि पहिल्या दिवशी बसायचं तर मी काठापदराची साडी नेसलेली नव्हते, मी नेटची साडी नेसले होते. मग मला वाटलं का काठापदराची साडी नेसल्यानंतरच बसूया. तर मग मी काठपदराची साडी नेसून गेले होते आणि मग मी पूजेला बसले. कळस आणि घंटा ठेवलेला आहे आणि हनुमान मूर्ती पण लहान ठेवलेली आहे. तर तिथे हनुमान मूर्ती, कळस आणि घंटेची पण पूजा केली आहे. आणि अजून आम्ही पण पूजेला बसलेलो आहे. तर होम चालू आहे आणि 5 जोड्या अशा बसलेल्या आहेत. स्वाहा
स्वाहा श्रीमहादेव मंदिरावरती ना कळस चढवला आहे आणि मंदिरावरतीच धर्मध्वज पण लावलेला आहे। तर इथे बघू शकता खूप छान वाटतं आणि वातावरण पण बघा खूप मस्त असं वातावरण आहे। आणि मंदिर बघा अजून मी पुन्हा एकदा तुम्हाला जवळून दाखवलं। आज आमच्या दादांना ना 75 वर्ष पूर्ण झालेले आहेत। आज त्यांचा बर्थडे आहे आणि म्हणजे अमृत महोत्सव आहे। तर योगायोग बघा कसा असतो का मंदिरात कार्यक्रम चालू आहे तर तिथे ब्राह्मण आहेत। तर तेच ब्राह्मण आहे ना आमच्या आत्यांच्या इथे म्हणजे माझ्या सासूबाईंच्या इथे आरामाला वगैरे दुपारी आलेले होते आणि आम्ही ना बर्थडे दुपारीच गेला। भंडारा वगैरे झाल्यानंतर मग आम्हाला पुन्हा घरी निघून यायचं होतं ना, तर मग आम्ही दुपारीच केक वगैरे कापला, तिथे व्यवस्थित असा बर्थडे केला आणि तिथे ना 5 ब्राह्मण पण होते। तर मग ब्राह्मणांनी ना मंत्रोपचार केला। आमच्या दादांचा 75 वर्षाचा बर्थडे खूप असा लक्षात राहणारा बर्थडे आहे, कारण त्र्यंबकेश्वरचे ब्राह्मण होते आणि त्यांच्या साक्षीने आमच्या दादांचा बर्थडेचा आम्ही केक कटिंग केला। यावत बदने नीलस्फटिक तावत्वं मूत्रपोत्रैः स्वजन परिकरो नीलशम्भो प्रसादात् आदित्या वसहो रुद्रा विश्वे देवा मरुद्गणा लोकपाला प्रेष्यन्ते मङ्गलं रसायितान् मङ्गलमये तस्याप्ते देव समागमे ऋषिवसु यमानसूते यावत भागीरथी गंगा यावत देवो महेश्वरा यावत प्रकाशते भानु यावत त्वं विजयो श्री हनुमंत प्रसादात् धनकनक संप्रोदति धर्मान् मुक्षिकान् आरोग्यवान् भव। दादांच्या हातात श्रीफळ दिलं ना, हे गुरुजी आमच्या मोखाड्याचे आहेत, तर खूप प्रसिद्ध असे आहे। आमच्या पूर्ण तालुक्यात जेव्हा काही लग्न कार्य असो किंवा पूजा, त्याच्यानंतर सत्यनारायण पूजा, कोणाचे ग्रहप्रवेश वगैरे जे काय असतील ते त्यांच्याच हातून होतात। तर इथे अशा पद्धतीने आमच्या दादांचा आम्ही बर्थडे सेलिब्रेशन केला। तर नक्कीच कमेंटमध्ये सांगा
हे घर माझ्या चुलत सासूबाईंचं आहे, म्हणजे आमच्या दादांच्या लहान भावाचं घर आहे। तर आत्ता आहे ना 15 तारखेला त्यांच्या पण घराचे गृहप्रवेश आहे, तर तिथे आम्ही बर्थडे साजरा केलाय। तर नक्की कमेंटमध्ये सांगा आजचा व्हिडिओ कसा वाटला। व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा। लवकरच नवीन व्हिडिओ घेऊन येईल, तोपर्यंत सर्वांना बाय बाय।